हॅलो. हां, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी अनुभव समर्थ. सांगायचा होता मला. सांगा ना ताई, सांगा. हो, याआधी पण मी केला होता फोन अनुभव सांगण्यासाठी. हां, हां, हां. हां, तुम्ही तर कुठून बोलता सांगायचं ताई? हो, मी पुण्यावरून बोलतेय. बरं, बरं. हां. हां, हां, तर मग अनुभव असा आला, हां, हां. की मी आणि माझे मिस्टर आम्ही फिरायला गेलो होतो म्हणजे कोकणामध्ये नाही का. अच्छा. तर हां. मग तिथं समुद्राच्या किनाऱ्यावर आहे ना लाटांमध्ये वगैरे म्हटलं की चला आपण थोडंसं वॉक वगैरे करू. हां, तर हां. मग तिथे लाटांमधून ना स्वामींची मूर्ती आली तिथे. काय? हो. शॉकिंग. लाटा येतात ना समुद्राच्या. हो, तर त्याच्यातच ती लाट स्वामींची मूर्ती आली? हो, तर हां. लाटेमधून स्वामींची मूर्ती आली बरं. तिथे. हां. असं आम्ही किनाऱ्यावर चालत होतो म्हणजे ना हे असं. तर ना मी तर आपल्या चॅनलला हा असा पहिला अनुभव आहे ताई, की हो, अशा रूपात केंजळे. स्वामी घरी आले तुमच्या. ऐका ना, तर खूप छान अनुभव आहे. हां. तर मग ती मूर्ती आली समोर आणि मग माझे मिस्टरांनी पाहिली ती मूर्ती. हां, हां. तर मग ते मला काय म्हणाले, त्यांना माहिती आहे की मी खूप स्वामींना मानते. हां, तर हां. मग त्यांनी मला असं अचानक म्हटले, "अगं, मूर्ती बघ, स्वामींची मूर्ती आली." हां, 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 हां. "अगं बघ स्वामींची मूर्ती." तर मी म्हटलं की "अरे, इथं कसं काय?" म्हणजे मला पण 1-2 सेकंद असं झालं की हां, कसं हां. काय म्हणजे हां, इथं? हां. मग मी ती मूर्ती हातात घेतली. मी हां. म्हटलं एवढं पण म्हटलं की यार लोकं कशी असतात म्हणजे आता कशी आली असेल मूर्ती ती. हो, आता हो, कुणी हो. कुणी कसं विसर्जन वगैरे पण करतात ना मूर्तीच वगैरे पण. पण नाही हो आता ताई, तो असं कोणी विसर्जन नाही करत. म्हणजे नाही म्हणजे असं हे ना आपल्याला समुद्र वाटतं ना स्नानाला की वगैरे गेले असतील ना ताई, हां. तिथे कुणाची तरी वाहून गेली असेल ताई ती. म्हणजे आता ते काही माहिती नाही. म्हणजे हां. त्या क्षणी म्हणजे असं वाटतं ना आपल्याला बाबा कशी आली असेल हां, किंवा हां. नाही का कुठून पण आता किनाऱ्यावर नंतर भरती ओहोटी ते भरपूर म्हणजे त्यावेळेस आपल्याला काहीच माहिती नसतं की ही बरोबर, मूर्ती बरोबर. आपल्याला मिळाली ह्याच्या मागे काय आहे. हां, हां. तर मग ती मूर्ती मी घेतली. घेऊन हां, मी रूममध्ये वगैरेच ठेवली आमच्यासोबत हां. आणि मग नंतर मग माझं मन काय असं झालंच नाही की अरे भेटली पण आपण इथं साईडला ठेवू कुठं किंवा नाही का हां, असं हां, काहीच हां, मन हां. नाही झालं. मी ती मूर्ती माझ्याबरोबर पुण्याला पण घेऊन आले. हां, गाडीमध्ये ठेवून आणि मग पुण्याला पण घेऊन आले आणि मग माझ्या मनात होतं की मला केंजळे दादांना ही मूर्ती दाखवायची आहे, की हां. दादा असा प्रसंग माझ्यासोबत झाला. हां, तर हां, हां. मग ते पण काय झालं तिकडून आल्यानंतर माझं ऑफिस आणि हे ते त्याच्या गडबडीमध्ये हं. मला दादांकडे जायलाच नाही जमलं. ते मग हां, ती मूर्ती तशीच होती तोपर्यंत माझ्याकडे हां. आणि मग त्याला जवळ-जवळ 1 महिना झाला. हां, ती हां. मूर्ती तशीच होती आणि माझी अशी काहीच इच्छा होईना की म्हणजे तिला इथं आणलंय आपण, पण मग विसर्जन करावं किंवा हां. काय. कारण की काहीच माहिती नव्हतं की कसं हां, आहे, हां, हां. काय आहे नाही का. तर मग मी तशीच ठेवली आणि मग एक दिवस काय झालं, मी अशीच बाजारात चाललेले हां, हां. आमच्या इथे आणि जाता-जाता ना म्हणजे मला तिथं केंजळे दादा दिसले. ते हां. पण माझ्या एरियामध्ये आले होते. त्यांचं अरे! काहीतरी काम होतं थोडंसं. हां, हां. मग ते त्या एरियात आले आणि मला ते अचानक दिसले आणि खूप दिवस मी असं विचार करत होते, की अरे मला हां. दादांना प्रत्यक्ष दाखवायचंय. फोनवर मला काही त्यांना सांगता नाही येणार नाही का. हां, हां, हां. आणि नेमके ते मला दिसले आणि दिसले तर मी थांबले त्यांच्याशी बोलत. मग त्यांना बोलता-बोलता म्हटलं, "दादा तुम्ही एवढ्या जवळ आलात, चला की म्हटलं माझ्या घरी तुम्ही." खरं. आणि हो आणि मग त्यांना म्हटलं, की "दादा मला अशी-अशी मूर्ती म्हटलं मला मी फिरायला गेले होते तेव्हा मिळाली आहे. हां, मग मला ते म्हटले, "कशी आहे ती मूर्ती? मला आधी सांग, की हां. चांगली आहे का त्याच्यावर काही म्हणजे नाही का म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खराब वगैरे झाले का हां, काय काही? भंग वगैरे कुठं पावले काही का असं? भंग वगैरे झाले का काही? तू पाहिलंस का ते?" तर हां, मी म्हटलं, "दादा मी पाहिल्यावर तर मला असं वाटलं नाही की मूर्ती कुठं भंग झालेली आहे म्हणून. हां, पण म्हटलं मला ती तुम्हाला दाखवायचीच होती पण मला ना म्हटलं जमलंच नाही." मग हां, मला म्हणाले, "बरं ठीक आहे, तू कुठं राहते?" मग मी त्यांना म्हटलं, की "इथंच जवळच आहे" म्हटलं मी. हां, तर मग "चला" म्हटलं तुम्ही. हां. नाही मी नाही म्हटलं चला, तेच मला म्हणाले, की "बरं मग" मी त्यांना म्हटलं, "तुम्ही एवढ्या जवळ येता माझ्या घरी या की" म्हटलं तुम्ही नाही का. मग हां, ते हां, हां. मला म्हटले, "तू जवळच राहते का? बरं चल मग आज येतो तुझ्या घरी." असं हां, झालं. म्हणजे त्यांच्या मुखातून जसं काय काय स्वामीच कमाल, काय म्हटले. कमाल. हां, म्हणजे जसं काय स्वामीच म्हटले, की "चल मी येतो आता तुझ्या घरी" नाही हो, का. हो. म्हणजे माझ्या तोंडातून असं येण्याच्या अगोदर की दादा आत्ताच्या आत्ता चला. हो त्यांच्याच ना. तोंडून आलं. मी त्यांना म्हटलं ना, की तुम्ही ह्या एरियात आलात आणि माझ्या घरी चला. हां यायचं ना, की हो म्हटलं ना. तुम्ही. या म्हटलं असं. पण तेच म्हटले, की बरं चला. मग हां, आम्ही आलो घरी. मी त्यांना घरी घेऊन आले. मग हां, घरी घेऊन आल्यावर मग आम्ही भेटलो, बोललो वगैरे. मग मी त्यांना ते मला म्हटले, "बरं दाखव चल मूर्ती कुठे आहे तुझी?" हां, मग मी म्हटलं, "थांबा दादा, मी आहे ना गाडीतच ठेवली. मी अजून घरातही नाही आणली मूर्ती." हां, तर मग गाडीतून माझ्या मिस्टरांनी ती मूर्ती घेऊन आले
आणि मग दादांना मी दाखवली. मग दादांनी ती मूर्ती हातात घेतली. हं. शांत मूर्तीकडे बघितलं आणि मला म्हटले, "अश्विनी तुला कळतंय का? ह्या मूर्तीचं महत्व म्हणजे इतकं आहे ही मूर्ती तुझ्याकडे काहीतरी ह्याने आलेली आहे. म्हणजे काहीतरी चांगलं होणार आहे हो, आता मला हो, म्हणाले. हो, हो. आणि ही मूर्ती इथं आली म्हणजे हे साधं सुद्धा नाहीये. हे हं, खूप मोठं आहे मला म्हटले. हं, खूपच मोठं आहे." तर मग म्हणजे मला पण असं एकदम गहिवरून आलं नाही का, की हं, हं. म्हणजे यार स्वप्नातही आणि मला म्हणतात, की "तू 1 महिना झालं ही मूर्ती तू अजून तशीच ठेवली आहेस." म्हटलं, "दादा हो, पण म्हटलं मला तुम्हाला दाखवायची होती पण मला काही जमलं नाही म्हटलं दाखवायला." हं, हं. पण मग दादा म्हणतात, "बहुतेक ती माझ्या हातूनच तुझ्याकडे यायची असेल." तर म्हटलं, "हो असंच म्हटलं स्वामींच्या मनात असेल, की बाबा अगदी, तुम्हीच अगदी. द्या माझ्या हातामध्ये नाही का असं." म्हणून हो, म्हटलं हो. ती मूर्ती पूर्ण महिनाभर झाले म्हटलं आमच्या म्हणजे गाडीमध्ये आहे ती. पण हं. म्हटलं माझी इच्छाही नाही झाली की इथं कुठं विसर्जन करावं किंवा कुठल्या मंदिरात ठेवावी नाही का म्हणजे हो, असं. हो, हो, कारण हो. की असं आपल्या म्हणजे स्वप्नात पण येत नाही ना की मी कुठंतरी परगावी जाईल, तिथं मला लाटेमधून स्वामींची मूर्ती मला म्हणजे माझ्या फॅमिलीला दिसेल. असं हां, हां. कधीच वाटलं नाही स्वप्नामध्ये. पण ते झालं शक्य आणि त्याच्या मागं म्हणजे एवढं काही होतं हे काहीच माहिती नाही मला. हां, मग हां. दादांनी ते मला महत्त्व सांगितलं, की खूप मला म्हटले खूपच वेगळं म्हणजे ह्याचं महत्त्व खूप आहे मला म्हटले. ती खरं. मूर्ती आली आहे तुझ्याकडे ही काही साधी गोष्ट नाहीये. बरोबर, मग हे बरोबर. झालं मग त्या दादांनी मला हातात वगैरे दिली. मग त्यांनी मला सांगितलं, की आता काय करायचं हं. ह्याची आपण प्रतिष्ठापना करायची घरामध्ये. हां, तर हां. मग मला त्यांनी एक दिवस सांगितला, शुभ दिवस असतो ना. हां, मग हां. त्यांनी तारीख वगैरे बघून मग मला म्हणाले, की ह्या दिवसापर्यंत तू जायचं, पेंट वगैरे कर छान मूर्तीला, पेंट हं. करून आण आणि त्यांना फक्त म्हणजे त्यांना मूर्ती वगैरे दे, कलर वगैरे छानपैकी करायला सांग सगळं आणि कशाची होती ताई ती? मूर्ती ना असं म्हणजे काय म्हणतात असं बाकीच्या असतात बघा विकायला वगैरे आपल्या मंदिरात म्हणजे अशी पितळेची किंवा पंचधातूची नव्हती. त्या अच्छा. मार्बलमध्ये वगैरे नसतात का? हां, हां. तशा तशी. मूर्तीज भरपूर असतात बघा. हो, हो. तशी होती आणि जवळजवळ 3 इंच असेल म्हणजे आपलं एक बोट असतं ना अरे साधारण वाह! हां. तेवढ्या उंचीची असेल. आणि मग ते झालं. मग दादांनी मला सगळं तारीख वगैरे सांगितली. त्या दिवशी प्रतिष्ठापना करायची. आपले ब्राह्मण काका वगैरे बोलवून हां, कसं हां. करायचं, काय करायचं, परत मूर्तिकाराला दे, त्यांना सगळं नीट काढायला सांग, असं तसं सगळं सांगितलं मला. हां, मग हां. म्हटलं बरं दादा पण तुम्ही याल का म्हटलं. माझी खूप इच्छा आहे की तुम्ही तिथं उपस्थित असावं. कारण की जेणेकरून जर माझ्याकडून समजा काही चूक झाली तर नाही बरोबर. का मला असं माहिती नाही काही तर मग चुकायला नको. अगदी एवढं छान बरोबर. झालंय बरोबर. सगळं तर. मग बरं. दादा म्हटले की ठीक आहे मला सांग म्हणे मी येतो तुझ्याकडं. म्हटलं चालेल. मग मग आम्ही ती मूर्ती माझ्या मिस्टरांनी आणि मी ती मूर्ती कलर वगैरे करायला दिली. हो. कलर वगैरे सगळं करून मग दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळं त्या दिवशी आणलं आम्ही. अच्छा. आणि मग त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. हं, आणि हं. तो योग खूप मोठा होता. म्हणजे गुरुवार पण होता, संकष्टी चतुर्थी पण होती. तर दादा ओह! म्हटले हा खूपच शुभ दिवस आहे, हा टाळायचा नाही. तर म्हटलं बरोबर. की हो. हो म्हटलं माझ्या परीने तर मी 100% प्रयत्न करेन की तो दिवस टळणार नाही म्हणून हां, हां, आपण हां. त्याच दिवशी करूयात प्रतिष्ठापना. मग सगळं गुरुजी वगैरे सगळं बुक म्हणजे सगळं हे केलं हां, हां, हां. आणि मग सगळं तयारी वगैरे केली. मग त्या दिवशी आमची प्रतिष्ठापना पण झाली. मग नाही का सगळं व्यवस्थित. हां. नाही मग त्या दरम्यान काय झालं दादा मला म्हणाले की तू जेव्हा मूर्ती आणायला जाशील ना तर हं. त्यावेळेस तू मला गेल्यानंतर फोटो पाठव की त्यांनी कसा कलर केलाय, कुठं काय नाही का काय राहिलंय का. अच्छा, अच्छा. हो, मग हो. मी त्यांना फोटो पाठवला. हं, मग तो फोटो वगैरे पाठवला तर त्याच्यावर दादांनी सगळं पाहिलं हं, कुठं काय आहे वगैरे सगळं व्यवस्थित होतं. हं. आणि मग त्याच्यानंतर ना खाली मूर्तीवर आहे ना म्हणजे मूर्ती आपली आसन जे असतं ना मूर्तीचं हां, हां. तिथं असं ते वाघाचं वगैरे नसतं का हे हां, हां, हां. वज्रासन तसं हं. होतं. तर मग होय. ते झाल्यावर मग ते पण आम्ही सर्च केलं की तसं चालतं का बाबा आपण हां, बसवणार आहे हां, तर. कारण हां, की हां. मूर्तीलाच तसं होतं. तर हं. मग मूर्तिकाराने ते स्वच्छ करून वगैरे त्याला अजून व्यवस्थित कलर दिला. कारण की जेव्हा मूर्ती आपल्याकडे आली तेव्हा ते एकच कलरमध्ये होती ना. बरोबर, तर बरोबर. मग त्यांनी मूर्तीला कलर केल्यावर अजून छान दिसलं ते स्पष्ट वज्रासन वगैरे खूप हो, छान हो, दिसायला हो, लागलं. हो, हो. मग नंतर मग आम्ही ते पाहिलं.
मग तशी मूर्ती मग दादांनी पण पाहिली नाही का, हे असं असं आहे वगैरे वगैरे असं. हां, हां, मग हां, ते हां. सगळं झालं. मग दुसऱ्या दिवशी मग मी दादांना बोलले की बाबा काका वगैरे येतील आता. दादांनी सांगितलेलं की 12च्या अगोदर आरती आपली झाली पाहिजे. प्रतिष्ठापनेची 1 तासभराची पूजा होती. हां, ती पूजा आणि आरती वगैरे सगळं झालं पाहिजे 12च्या अगोदर. तेवढी काळजी घे फक्त. हां, तर हां. म्हटलं हो दादा चालेल म्हटलं. मग असं करता करता व्यवस्थित पूजा, आमचे ब्राह्मण काका वगैरे पण आले, सगळं झालं. आणि मग दादांना मी फोन केला, म्हटलं येतील. दादा म्हटले मी येतोच, तू चालू कर नाही का, म्हणजे हां, असं. हां, हां, हां. मी येतोच म्हटले. आता नेमकं गुरुवार, तर मग दादांना पण मंदिरात वगैरे पण भरपूर लोक येतात. परत त्यांचं नाही का पूजा वगैरे भरपूर वेळ चालतं. त्याच्यामुळं मग ते म्हटले मी येतो, तू चालू कर तुझं. मग ते आणि नेमकं काय झालं, सगळी प्रतिष्ठापना वगैरे खूप छान झाली. आणि नेमकं आरती करायला कापूर शोधत, म्हणजे कापूर घ्यायचा होता तेवढ्यात दादा आले. म्हणजे बरोबर 12ला 5 कमी होते तेव्हा. हां, हां, मग आरती करायला घ्यायची आणि दादा आले. हां. तर मग मी म्हटलं दादा आले म्हणजे स्वामीच आलेत म्हटलं प्रत्यक्ष. कारण की म्हटलं 12च्या हो. दरम्यान कसे स्वामी येतात, 12 ते 12:30 बरोबर आहे, मध्ये बरोबर आहे. दत्तगुरू आणि स्वामी येतातच ना. हो, तर हो, हो. म्हटलं बरोबर तुम्ही आरतीच्या टायमिंगला आले म्हणजे स्वामी माझ्या घरात तुमच्या रूपाने आलेलेच आहेत म्हटलं हो. प्रत्यक्ष. तर मग दादा आले, मग आम्ही आरती वगैरे केली, सगळं काय छान काय झालं. मग भाग्यवान आहेत हो तुम्ही, किती भाग्यवान आहेत. म्हणजे आणि मग ऐकतच राहावंसं वाटतं सगळं असं. हो, म्हणजे मग दादा मला म्हणाले की नाही का, मला म्हणाले खरंच तुझ्या घरामध्ये स्वामी आज आलेत म्हटले, कारण की इतका छान वास म्हणजे सुगंध वाटतोय पसरला ना होता. मला. हो, म्हणजे मला ते म्हणाले की असं तुझ्या घरामध्ये खूप प्रसन्न आणि नाही का असं हं. छान दरवळलंय की बाबा स्वामी प्रत्यक्ष खऱ्या रूपाने आलेले आहेत. मग मी हां, दादांना म्हटलं की दादा ज्या वेळेस आरतीला घ्यायचं होतं, जेव्हा हां. तुमचं पाऊल माझ्या घरात पडलं तेव्हाच मी कळून गेले की स्वामी आलेत. कारण की स्वामी 12च्या ठोक्याला, म्हणजे 12च्या जस्ट 1-2-3 मिनिटं अगोदर तुम्ही आलात म्हटलं. हां, 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 म्हणजे हां. तुमच्या रूपाने तेच आलेत म्हटलं माझ्याकडे. त्यामुळे तेव्हाच बरोबर. माझी खात्री झाली होती म्हटलं. हं, हं. हो. आणि मग सगळं छान. मग दादांनी पण सगळं नाही का पाहिलं, असं आपण व्यवस्थित पूजा वगैरे म्हटले खूप छान झाले सगळं. नैवेद्य वगैरे पण पुरणपोळीचा वगैरे दादा म्हटले होते की नाही का केला तर चांगलंच आहे. हो, हो, मग हो. सगळं केलं. मग दादांना पण फार छान वाटलं. आणि मला तर असं म्हणजे इतकं असं घरीवरूनच आलं की म्हणजे असं नाही का डोळ्यात असं म्हणजे असं एक समाधान वाटत हो, होतं हो, मनामध्ये. हो, हो, डोळ्यात हो. असं एक वेगळंच हे होतं की तुम्हाला म्हणजे म्हणजे ज्या ते दिवशी म्हणजे खूप अतिशय छान. हे झालं असेल, त्याचे शब्दात वर्णन नाही करू शकत. हो, म्हणजे एकदम असं नाही का, म्हणजे असं कधीच असं मनी ध्यानी कधीच वाटत नाही की बाबा अहो, म्हणजे असं हे काही तर तुम्हाला घडेल. सांगते ताई, हे पहिल्यांदा मी म्हणजे आपलं एवढे वर्ष हा चॅनल चालू आहे, पण असं ऐकलंच नव्हतं ना ताई. हो, म्हणजे आणि मला काय झालं ना, आता माझं वय काही खूप नाहीये ताई. मी खूप तरुण आहे. 28 अच्छा. वर्षांचीच आहे. तर मग अगो एवढा बाई! अनुभव नाहीये. हां. अनुभव नाहीये. तर म्हणजे या क्षणी मला ती मूर्ती दिसली. म्हणजे माझ्या मिस्टरांना दिसली. हो. स्वामी सेवा 2 वर्षांपासून करतीये. अच्छा. स्वामींनी हो, याच्या अगोदर पण मी तुम्हाला अनुभव सांगितलेला माझ्या वडिलांचा. हां, हां, तर हां, हां, मग हां. स्वामी सेवा मी करतीये, पण ती मला न दिसता माझ्या मिस्टरांना दिसली, हे खूप मोठी गोष्ट झाली किती माझ्यासाठी. छान वाटलं. हो, तुमच्यासाठी खरंच सांगेन. म्हणजे त्यांचा हो. विश्वास दृढ झाला ना ताई. हो. आणि मग ते पण मला म्हणाले, की आपण करायचं तर एकदम मनापासून आणि छान प्रतिष्ठापना झाली पाहिजे. समाधान वाटलं हां. पाहिजे. म्हणजे त्यांचं असं होतं, की करायचं म्हणून नाही करायचं. अगदी समाधान छानच मनापासून. ब्राह्मण मिळाला पाहिजे. अरे मनापासूनच करायचं आपण. अरे मग वाह! त्यांना पण ते छान वाटलं ना असं, की म्हणजे हां. मनी ध्यानीच नव्हतं, की असं काही होईल. आणि अगदी माझ्याही बरोबर. मनी ध्यानी नव्हतं, की बाबा स्वामींनी तर मला खूप साथ दिली आतापर्यंत. पण अशा रूपात माझ्याकडे येतील हे मला स्वप्नातही नव्हतं स्वप्नात वाटलं. पण हां. अजूनही मला आठवलं ना तर माझ्या अंगावर असं शहारे येतात नाही का, की आई कसं झालं गं! असेल हे म्हणजे माझ्यासोबत कसं झालं असेल. खरंच, खरंच आश्चर्य आहे. ते तुमचं आणि काहीतरी मग भाग्य हो हां, ताई, दुसरं म्हणजे काहीच तेव्हा नाही. आता कसं होतं, की आपल्याला एवढा अनुभव नसतो गोष्टींचा. तर हां, तेव्हा हां. मूर्ती मिळाल्यावर आपल्याला त्याचं हे नसतं एवढं माहिती, की ती महत्त्व का नव्हतं तेव्हा. आपल्याकडे आलेली आहे. हां, तेव्हा असं वाटतं, की म्हणजे आता जसं म्हणजे कशी काय आली असेल बाबा? तो प्रश्न तर होता. पण हं, मला कशी काय दिसली असेल हा पण मला प्रश्न होता. हं. आणि कधी-कधी असं वाटतं, की भरती ओहोटीला भरपूर समुद्रामधनं खराब गोष्ट म्हणजे जे काही कचरा असतो किंवा मूर्तीज असतात, जे लोकं विसर्जन हां, करतात नाही का, हां, हां, लांबून-लांबून हां. कुठूनही ते वाहून येतं. तसं बरोबर. काही झालंय का? असंही वाटतं. कारण की हो. आपल्याला त्याचं महत्त्व त्यावेळेस माहिती नसतं. अगदी, त्यामुळे अगदी. मनामध्ये
येतं ना तसं आपल्या. पण ते मन तर आपलं हो. काय काय पण चिंतन ते करेल ते सांगू शकत नाही. पण मला तेवढी बुद्धी स्वामींनी दिली, की हे असं काही नाहीये. त्यामुळे हं. ती मूर्ती तुला दिसलीये तर तू तिथंच ठेवू नको. कदाचित मी ती हां. ठेवली पण असते ना तिथंच, हो, की बाबा हो, आपण हो, इथं हो. पायदळ कुठेतरी आपण नाही का असं मंदिरात ठेवूयात साईडला ठेवून इतिहास दिली असती. किंवा कुठे साईडला ठेवूयात. हां, पण ते माझं मन नाही झालं. मी ती मूर्ती रूममध्ये घेऊन गेले आणि ती पूर्ण प्रवासात आमच्या सोबत होती. इथं आल्यावरही आमच्या सोबतच होती अरे महिनाभर. वाह! असं झालं. मग दादा एवढे म्हणतात, "अगं तू महिनाभर ती ठेवली, पण तू साधी मला फोन नाही केला. माझा नंबर नाही का?" म्हटलं, हं. "दादा नंबर आहे, पण मला तुम्हाला प्रत्यक्ष सांगायचं पण की अशी गोष्ट मी फोनवर कशी कशी सांगू सांगू? तुम्हाला? म्हणजे हां, मला हां, असं हां. कळालं नाही, की नाही का कसं सांगावं वगैरे. हां, कारण की हां. आता त्यांनी जर मला विचारलं, की भंग झालीये का? तर आता मला वाटेल की नाही झालेली, पण मला बरं. तेवढं माहिती नाही. तर मग दादांनी प्रत्यक्ष बघितलं तर त्यांना कळेल. जास्त असा फरक हेतू होता पडतो. माझा आणि म्हणून मी ते रेंगाळत म्हणजे थोडंसं उशीर झाला मला. हां, रेंगाळत हां. केलं ते काम. पण त्याच्या मागं पण मला नंतर ते वाटलं, की कदाचित दादांचे पाय माझ्या घराला दादा पहिल्यांदाच माझ्या घरी आले. हो, दादांचे हो, पाय हो. माझ्या घराला लागायला पाहिजेल. हां. दादांच्याच हातून आमच्या दोघांच्या हातात ती मूर्ती किती येईल. हे सुंदर. पण एक काहीतरी असेल हो, त्याच्यामागे हो, हेतू. हो. म्हणजे म्हणूनच ते योग नाही सगळ्यापासूनच आला. ते तुमचं पूर्ण झाली इच्छा. हो, असं झालं. आणि मग त्याच्यानंतर मग सगळं काही छान झालं. मग ते आता मूर्तीवर आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हां, माझी जी मूर्ती आहे, हां. तीच मूर्ती दादांचं जे मंदिर आहे का, हां, हां, हां. त्या त्या मंदिरातली जी छोटी असते ना आपली हां, हां. पंचधातूची हां, मूर्ती, हां, हां, हां. ती मूर्ती आणि माझ्या घरात जी मूर्ती आली सेम आहेत. अरे वाह! आणि काही हे फोटो मला पाठवाल का? हे हो, हो. पाठवते मी तुम्हाला फोटो. हां, आणि हे काय झालं ना, मी जेव्हा दादांना मूर्ती आपली माझ्याकडची पण पाठवली हां. आणि दादांनी पण त्या दादांनी ती मूर्ती पाहिली. त्याच्यावर आमचं डिस्कशन झालं होतं ना, ते वज्रासन हां, म्हणजे हां, हां. असतं का बाबा तसं मूर्तीला, ती घरात ठेवायला पाहिजे की नाही, नाही का? हां, ह्याच्यावर हां, हां. दादांची आणि माझी चर्चा झाली. हं. मग दादांनी ती मूर्ती आणि आपली स्वामींची मूर्ती म्हणजे मंदिरातल्या स्वामींची मूर्ती आणि माझी मूर्ती हं. ती पाहिली. मग दादांना ते क्लिक झालं, की माझ्या हातून जसं काही त्या मंदिरातल्या स्वामींची हे झालेली प्रतिष्ठापना आहे झाली पूजा. असेल. हो. आणि मग ते मला नाही कळालं. दादा घरी आल्यावर मला त्यांनी मूर्ती दाखवली आपली मंदिरातली. हां, हां, मला हां, म्हटले, "हे काय आहे? मला सांग बरं बघून." आता त्या क्षणी मी एवढी भारावून गेले होते, की नाही का म्हणजे खूप छान वाटलेलं मला स्वामींचं असं तसं म्हणजे मला विश्वासच नव्हता बसत, की हो, हे खरंय. सगळं सत्यात उतरलंय आणि काहीच अडचणी नाही आल्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी आणि नाही ताई का. तुम्ही एवढ्या भाग्यवान ना, एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला असं एवढं मिळालंय, हे आपण ह्याच्या सांगूच मागे शकत नाही. सगळ्यांचे सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद बाकी काही नाही. बरोबर, बरोबर. हे तर आहेच. मोठ्यांच्या हम्म. आशीर्वादाशिवाय काही होत नाही हो ताई. हो. किती सुंदर अनुभव आहे तुमचा. मी शेअर करते हां हो. ताई. हो, हो. मला मग त्यांनी ती आठवणीने तो मूर्ती फोटो पाठवा. जर तुम्ही हो, त्या हो. पाठवते. प्रतिष्ठापना करताना ते व्हिडिओ वगैरे काढले असतील तर ते पाठवा. हो, म्हणजे ॲक्चुअली व्हिडिओ नाही जमलं काढायला, पण काहीच नाही. फोटोज आहेत माझ्याकडं, तर बरं मी सगळे तुम्हाला फोटो फोटो पाठवा मला. पाठवते. दादांचा हो, पण हो, असेल ना हो. केंजय दादांचा वगैरे ते सगळे हो, पाठवा. हो. है ना? पाठवते, पाठवते. मग ते त्यांनी मला ती मूर्ती दाखवली ना, हां, मग मला त्यावेळेस नाही कळालं. हां. पण मग नंतर मग मला त्यांनीच सांगितलं म्हणजे मिस्टरांनी पण पाहिली. त्यांनी म्हटले, "ही आणि ही मूर्ती सेम आहे." हां, आणि मग हां. दादा म्हटले, "ही आणि ही सेम आहे." मला पण म्हटले ते माहिती झालं जसं काही तिकडच्याच ह्याचा अभिषेक हां, झाला म्हणजे हां, हां. तुझ्याकडून. किती म्हटलं, "हो." छान. म्हणजे ते एक कनेक्शन म्हणतो ना आपण सगळ्या बरोबर, बाजूने, बरोबर. त्या तसं पण मूर्तीचा थोडक्यात. पाठवा जो तो पण असेल फोटो तर दादांच्या मठातला शिवतेजवळ. हो, मी तुम्हाला पाठवते हं. ते सगळं. मग तेच म्हटलं, की इतका छान अनुभव आहे, तर खूप म्हटलं सुंदर, पहिला शेअर करावा. खूप सुंदर. पण मग अनुभव शेअर करायला कसं टाईम झाला. तुम्ही पण नव्हतात ना मध्ये, काही लग्न होतं तुमच्या घरातलं हो, भाच्याचं आणि लग्न होतं आग्र्याला. हो, तिथून मग मग परत त्याच्यामुळं आली नाही आली तेवढ्यात त्या परत तुम्ही आश्रमात मठात गेली. पण गेल्या होत्या. हां. दादाश्रींच्या आश्रमात गेलेली. हो, मी ते मेसेज पाहते ना, मग त्यात तुमचे अच्छा, मेसेज अच्छा. आले होते. हं, हां, तेव्हा मग दादा पण म्हणाले, की "केला का गं शेअर?" म्हटलं, "अहो दादा असं-असं आहे." हं. करते म्हटलं मी शेअर. बरं मग ते फोटो म्हटलं लगेच तुम्हालाही पाठवा हां ताई. पाठवते. हो, पाठवते, पाठवते. चालेल, चालेल श्री ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप म्हणजे इतका आनंद झाला ना, ह्या असा अनुभवच नाहीये. इतका सुंदर अनुभव आहे हा. हो, मला पण खूपच आनंद झाला हं, हं. आणि मला पण असं झालं, मी तुम्हाला कधी सांगेल नाही का? एवढा हो. छान अनुभव आहे, तर सुंदर, म्हटलं सुंदर. सांगावा. मला ते हो, हो पाठवा ताई. मात्र हां. हो, हो. श्री चालेल, स्वामी चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ. हं.